अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा उद्या आहे अमावस्या. अमावस्या आजपासून 7:56 आज संध्याकाळी सुरू होत आहे. तर उद्या ती 6:08 असणार आहे. अर्थात काय, तर आज संध्याकाळपासून सुरू होणारी अमावस्या उद्या दिवसभर असणार आहे. उद्या गुरुवारसुद्धा आहे. आणि लक्षात घ्या, ज्यांच्या घरी अमावस्येच्या दिवशी ही कामे केली जातात त्यांच्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे, अलक्ष्मी आहे, ते संपूर्ण नष्ट होत असतं. त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मी अखंड त्या घरामध्ये नांदत असते. लक्षात घ्या. म्हणून दर अमावस्येला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी काही कामं सांगणार आहे ती कामं आपल्याला दर अमावस्येला आपल्या घरामध्ये करायची असतात. त्या सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या असतात, जेणेकरून तुमच्या घरावर कधी कोणतं संकट येणार नाही. जी काही अलक्ष्मी आहे, बघा जोपर्यंत अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मी माता आपल्या घरी प्रवेश करणार नाही. आणि अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपल्याला अलक्ष्मी आपल्या घरामधली बाहेर काढायची असते, दारिद्र्य बाहेर काढायचं असतं, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते, ज्या घरामध्ये अखंड ती नांदत असते, त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर बघा, तुम्हाला उद्या काय काय कामं करायची आहेत, कोणते उपाय, कोणते सेवा करायचे आहेत. जे कोणी करत नसेल त्यांनी आवर्जून या अमावस्येपासून हे उपाय, सेवा, ही कामं करायला सुरुवात करा. आणि मग बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला किती प्रसन्न वाटतं, किती सकारात्मक वाटतं आणि एक सुख शांती तुमच्या घरामध्ये नांदत असते. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून सुशीरभूत होऊन सगळ्यात आधी महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपला उंबरठा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं हे सगळ्यांना माहीत आहे. हळदमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्याची पेस्ट करून त्याने तुम्हाला तुमचा उंबरठा हा सारवायचा असतो. त्यानंतर उंबरठ्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य दरवाजाला पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून. त्यानंतर बघा, उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर उंबरठ्याला तुम्ही धूपदीपसुद्धा ओवाळू शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला तुमचं देवघर आहे ते पूर्णपणे साफ करायचं आहे. रोज आपण पूर्ण देवघर साफ करत नाही. म्हणून बघा, अमावस्या असो किंवा असे काही विशिष्ट दिन असतात जेणेकरून या दिवशी आपल्याला आपल्या घरातली स्वच्छता करायची असते, जेणेकरून आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर पडेल. तर उद्या तुम्हाला तुमच्या घरामधले जाळं जळमटं काढायचं आहे, तुमचं देवघर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर देवघरातले जे देव आहेत ते तुम्हाला स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा उद्या तुम्हाला करायची आहे. बघा, आपल्याला केंद्रात पण सांगितलं जातं की तुमच्या घरांच्या भिंतीवरनं दर अमावस्येला तुमच्या घरातली लक्ष्मी म्हणजे काय, तर तुमचा झाडू हा तुमच्या घरांच्या भिंतीवरनं फिरलाच पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला आपल्या घरातलं जाळं जळमटं काढायचं आहे, जेणेकरून अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल. म्हणून दर अमावस्येला आपल्या घरामधलं जाळं जळमटं काढायला विसरू नका. जरी तुमचं घर कितीही स्वच्छ असलं तरीसुद्धा थोडंफार काय होईना जाळं जळमटं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यानंतर बघा, कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला पितरांची सुद्धा सेवा करायची असते. पितरांची सेवा, अमावस्या हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित आहे आणि या दिवशी तुमच्याकडनं पितरांची सेवा घडलीच पाहिजे. ज्यांना पितृदोष आहे त्यांच्याकडनं रोज ही सेवा घडली तर अतिशय उत्तम आहे. त्यांना पितृदोषाचा जो काही त्रास होणार असतो तो त्यांना जाणवत नाही आणि त्यांचे सगळे कामं हे मार्गी लागत असतात. बघा, पितृदोष ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे की कोणत्या अडचणींना, कोणत्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून त्यांनी दर अमावस्येला किंवा रोज जरी तुम्ही हे सेवा केली तरी चालणार आहे. आपल्या घराच्या दक्षिण भिंतीकडे तोंड करून खाली बसायला आसन घ्यायचं. घराच्या दक्षिण भिंतीकडे तोंड करून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं असतं आपल्या पितरांसाठी. तुम्ही हे स्तोत्र रोज आपल्या पितरांसाठी जरी वाचलं ना, ज्यांना पितृदोष आहे त्यांना खूप फरक याचा जाणवेल. आणि ज्यांना पितृदोष नसेल तरीसुद्धा आपल्या पितरांना समर्पित म्हणून तुम्ही दर अमावस्येला तुम्ही पितृस्तुती स्तोत्र वाचून बघा, याने पितरांना सद्गती लाभते आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अपयश येत नाही. तुमची अडलेली सगळी कामे मार्गी लागत असतात. नंतर बघा, उद्या गुरुवार आहे पण अमावस्या पण आहे आणि अमावस्या असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराची फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लिंबू, हळद, गोमूत्र
आणि खडा मीठ टाकून तुम्हाला त्या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। तुम्ही अशा पाण्याने रोज तुम्ही फरशी पुसून बघा, 8 दिवस तुम्ही पुसून बघा, तुमच्या घरातलं वातावरण तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, खूप सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवाहित होईल। तुम्ही खरंच हा उपाय करून बघा। अशा पाण्याने तुम्ही तुमच्या घरातली फरशी पुसून बघा, खूप प्रसन्न आपल्याला वाटतं। रोज जरी आपल्याला शक्य होत नसलं पण दर अमावस्येला तुम्हाला अशा पाण्याने तुमच्या घरातली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरातली समूळ नष्ट होईल। आता बघा, ज्यांचे गुरुवार चालू आहेत किंवा ज्यांचं उद्यापन उद्याच्या दिवशी येणार असेल त्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे की उद्यापन करायचं का, उद्या अमावस्या आहे। बघा, तर कोणत्याही व्रताची सांगता किंवा उद्यापन हे अमावस्येला करायचं नाही। ज्यांचा 5वा 6वा 7वा 8वा 9वा असा गुरुवार असेल मधातला, तर तुम्ही तुमची सेवा करू शकता, तुम्ही तो गुरुवार गृहीत धरू शकता, तुम्ही तुमची सेवा पूजा मांडणी सगळं काही करू शकता। पण ज्यांचं उद्यापन आहे किंवा ज्यांना सुरू करायचे आहेत 11 गुरुवार, त्यांनी अमावस्येला सुरू करायचे नाही। बघा, त्याचबरोबर उद्या अमावस्या आहे म्हणून तुम्ही नारळाचा उतारा तुमच्या घरावरनं करू शकता। तो कसा करायचा, नारळ घ्यायचं, शेंडा हा घराकडे आला पाहिजे, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि वरून खालपर्यंत 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला नारळ उतारून टाकायचं आहे। नारळ उतरून कोणत्याही रस्त्यावर असंच फेकून द्यायचं नाही, जेणेकरून ते कोणाच्या ओलांडण्यात येईल आणि त्याला आपला त्रास जाईल। बघा, आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही, फक्त आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता आणि आपल्या घरातले दोष घालवायचे असतात। म्हणून ते नारळ सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्या, जेणेकरून कोणाच्याही ते ओलांडण्यात येणार नाही आणि कोणालाही आपल्यामुळे कोणताही त्रास होणार नाही। तुम्हाला नारळ उतारून टाकायचं आहे। बघा, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सारखी नजर लागते, वाईट नजर कोणाची लागलेली आहे, सतत भांडणे होत आहेत, तर तुम्ही अवश्य नारळ उतारा या पद्धतीने करून बघा। त्याचबरोबर तुमचं दुकान असेल, काही बिझनेस असेल, तुम्हाला तिथे वाटलं असेल की आधी खूप आमचं चालायचं पण आता चालत नाही आहे सध्या, तर त्या ठिकाणी पण तुम्ही नारळ उतरून टाकू शकता, जेणेकरून कोणाच्याही वाईट नजरेचा परिणाम आपल्या दुकानवर, बिझनेसवर, घरावर होणार नाही। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांवरून सुद्धा तुम्ही नारळ उतारून टाकू शकता। तर बघा, प्रत्येक ठिकाणी नारळ घेणं शक्य होत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, पिवळी मोहरी घ्यायची, पिवळी मोहरीसुद्धा तुम्ही तुमच्या लहान मुलांवरनं उतारून टाकू शकता। 7 वेळेस असंच त्यांच्यावरून पूर्ण वरून खालपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला ती पिवळी मोहरी डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे त्यांच्यावरनं उतरून। तर अशा पण तुम्हाला उतारा पण करायचा आहे, जेणेकरून कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला, आपल्या कुटुंबावर लागणार नाही। त्यानंतर बघा, तुम्हाला कर्पूर होम, ज्यांना वाटतंय की माझ्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे ताई, सारखे भांडणं होत असत, अजिबात आम्हाला शांतता आमच्या घरामध्ये मिळत नाही, तर तुम्ही कर्पूर होम उद्या करू शकता। दर अमावस्येला कर्पूर होम ज्यांच्या घरात केला जातो ना, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही बघा, इतकं सकारात्मक असतं ना, इतकी सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी असते आणि एक खूप शांत पॉझिटिव्ह त्या ठिकाणी वाटतं। तुम्ही 1 दिवस फक्त कर्पूर होम करून बघा, तुम्हाला स्वतःला खूप प्रसन्न फील होईल। तर कर्पूर होम कसा करायचा याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो तुम्ही बघून घ्या आणि त्याबद्दल तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे। त्यानंतर बघा, ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्यांनी पिवळी मोहरी हातात घ्यायची, त्यावर स्वामींची रक्षा टाकायची आणि पिवळी मोहरी हातात घेऊन 11 वेळेस कालभैरवाष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे। त्याचबरोबर 1 वेळेस वल्गा सूक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि ती पिवळी मोहरी घराच्या 4ही दिशांमध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यामध्ये, घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे थोडी थोडी, जेणेकरून कोणतेही दोष असतील तुमच्या घराला तर ते निघून जातात आणि तुमच्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होत राहतं। ही पण सेवा उद्या करून बघा। ह्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला दर अमावस्येला करायच्या असतात आणि ज्या घरामध्ये या सेवा दर अमावस्येला केल्या जातात ना, त्या घरामध्ये खरंच खूप सकारात्मकता असते। तुम्ही हे काही उपाय आहे, या काही सेवा आहेत ना, ज्या मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा। उद्या गुरुवार आहे, अमावस्या आहे, तुम्ही हे उपाय करून बघा, तुम्हाला स्वतःलाच खूप प्रसन्न तुमच्या घरामध्ये वाटेल, एक सुख शांती तुमच्या घरामध्ये नांदेल आणि तुमच्या घरातली अलक्ष्मी जी काय आहे ती हळूहळू घराच्या बाहेर पडायला सुरुवात होईल। आणि बघा, जोपर्यंत अलक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत महालक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून हे जे काही उपाय सेवा आहे ते आपल्याला दर अमावस्येला करायचेच असतात, तुम्ही सुद्धा अवश्य करून बघा। अमावस्या हा दिवस काही वाईट नाही, पण या दिवशी तुम्ही हे सेवा उपाय करून, या गोष्टी करून तुमच्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर काढू शकता
आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे, अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करणार आहे. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.